गुंगारा देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौर्यला वाकडमध्ये अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, तर 5व्या आरोपीचा शोध सुरू आहे। 5 आरोपींचा एकूण शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। गोविंद, साप्ते यांच्या आत्महत्येनंतर त्याविषयी बोललं जायला लागलं, त्यांना जे त्रास होत आहेत, जे प्रश्न भेडसावत आहेत, जो दबाव आहे त्याच्याविषयी बोललं गेलं आणि आज राकेश मौर्यला वाकडमधून अटक झाली आहे। आतापर्यंतचं काय अपडेट गोविंद? आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे। हा गोविंद बोल। सुवर्णा, 3 जुलै रोजी राजीव साप्ते यांनी एक व्हिडिओ करून आत्महत्या केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राकेश मौर्य जो आहे त्यांना त्रास देतो आहे आणि त्याच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करतो आहे आणि त्यानंतर त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि या प्रकरणानंतर प्रचंड खळबळ उडाली होती। चित्रपट सृष्टीतली जी काळी बाजू आहे ती समोर आली होती आणि प्रचंड त्यावर गदारोळ झाला होता। मागच्या 15 दिवसापासून राजीव साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य हा पोलिसांना गुंगारा देऊन बऱ्याच अंशी पळण्यात यशस्वी झाला होता। मात्र आज तो पुण्यामध्ये त्याच्या वकिलाकडे जायचं म्हणून पिंपरी चिंचवडच्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता। ही माहिती वाकड पोलिसांना कळाली आणि थोड्या वेळापूर्वी वाकड पोलिसांनी त्याला अटक केलेली। या प्रकरणात एकूण 9 आरोपी आहेत। आतापर्यंत 4 अटक केल्या गेली आणि उर्वरित जी 5 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालेलं आहे। काल मुंबईतूनही दीपक खरात जो ज्युनियर आर्टिस्ट आहे या राकेश मौर्य सोबत असणारा, त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच खळबळ उडवून देणारं हे प्रकरण आणि तेवढंच गंभीर असलेलं या प्रकरणी जेव्हा राकेश मौर्याला आता अटक केल्या गेली त्यानंतर पोलिसांसमोरचं आव्हान आहे की राकेश मौर्याने आणखी कोणाकोणाला अशा पद्धतीने त्रास दिलेला आहे, त्यांनी कोणाकडे पैशाची मागणी केली होती, त्याचबरोबर आणखी त्याच्याकडनं जी माहिती आहे ती आता काढून घेणे पोलिसांसमोरचं आव्हान आहे। इतर 5 आरोपींचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत। मात्र जो मुख्य आरोपी आहे जे राजीव साप्तेंच्या घरच्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आधी राकेश मौर्यांना अटक करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या, त्यानुसार पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याची रवानगी आता उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केल्या जाईल आणि त्यानंतर त्याची पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विवेक मुगळीकर जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनी दिलेली आहे। नक्की, धन्यवाद गोविंद, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। राकेश मौर्य